आश्वासन मिळलं जात आहे की आरोपीला आम्ही अटक करणार. पहिल्या दिवशी 2 आरोपी अटक झाले, दुसऱ्या 2 दिवसात एक तिसरा आरोपी अटक झाला, चौथा आरोपी अटक झालाय का सिलेंडर झालाय मला आणखी कळालं नाही, पण म्हणला झालाय अटक झालाय. आणि ज्या दिवशी याच्यावर गुन्हा झाला संसदेमध्ये असेल आदरणीय अमित भाई शहा यांची भेट मी घेतली, त्या दिवशी खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. मग ही खंडणीखोर कोण कोण आहे? आदरणीय अण्णा तुम्ही म्हणतात अक्का, त्याचं नाव घ्यायचंय का नाही त्या बक्काचं मला माहित नाही, पण त्याचा मास्टर माइंड कोण आहे? आणि हे आदरणीय धनंजय मुंडे साहेब, तुम्हाला या मंत्रिमंडळात राहायचा नैतिकतेचा अधिकार नाही. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने या बीड जिल्ह्याला न्याय द्यायचा असाल आणि तुम्ही जर खरंच सत्यवादी असाल, या बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये तुमचा जन्म झाला असाल, तर तुम्ही बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगून द्या, फेकतो राजीनामा आणि चौकशीला सामोरं जातो. का करत नाही तुम्ही? तुम्हाला कशाला पद पाहिजे? आमचे मुर्दे पडायला, आम्हाला मारायला? अरे ह्याचं नाव कशाला घ्यायचंय? हा कोण आहे? हा फक्त दलाल आहे, दलाल आहे, दलाल. याच्यावर काही बोला एवढा मी, तुम्ही सर्वांनी मला खासदार केलंय, तुमच्या सर्वांच्या ताकदीवर मी खासदार झालोय. आदरणीय आव्हाड साहेब, तुम्ही बोलताना म्हणलात की आज क्रांती झाली. आज क्रांती नाही झाली आव्हाड साहेब, ह्याची क्रांती लोकसभेला ज्या बीड जिल्ह्यानं दाखवून दिले. 75,000 मतं बोगस केले, तरी सुद्धा या पट्ट्याला आदरणीय मनोजदादा सारख्यांचा आशीर्वाद, या जनतेचा आशीर्वाद, आणि मला निवडून दिलं. आदरणीय सुरेशांना तुम्ही आता उल्लेख केला परळी विधानसभा मतदारसंघाचा. आदरणीय राजेसाहेबजी देशमुख यांच्या विरोधात जे उमेदवार होते ते या जिल्ह्याचे झालेले मंत्री. या